21 जून 2024 रोजी घोषित केलेला आहे। या कार्यक्रमाची माहिती व्हावी याकरिता आजची बैठक बोलवण्यात आलेली आहे। या कार्यक्रमाअंतर्गत दोन प्रकारची कामकाज केले जाणार आहे। दोन टप्प्यामध्ये कामकाज होईल। पहिलं प्री रिव्हिजन ऍक्टिव्हिटी जी 25 जून ते 27-24 जुलै या कालावधीमध्ये होईल। याच्यामध्ये हाऊस टू हाऊस सर्वे BLOच्या मार्फत कंडक्ट करायचा, मतदान केंद्रांची पुनर्रचना करायची, मतदार यादीमध्ये काही दोष असतील ते दोष दूर करायचे, EPIC मध्ये काही दोष असतील ते दोष दूर करायचे, मतदार यादीमध्ये जर फोटो चांगल्या क्वालिटीचे नसतील, पुअर क्वालिटीचे किंवा ब्लर असतील किंवा नॉन ह्युमन इमेजेस असतील तर त्या आपल्याला रिमूव्ह करायच्या आणि इंटिग्रेटेड ड्राफ्ट रोल तयार करायचा आहे। जी प्रारूप मतदार यादी ज्याला आपण म्हणतो ती प्रारूप मतदार यादी तयार करायची आहे आणि ही प्रारूप मतदार यादी 25 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध केली जाईल। 25 जुलै ते 9 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये पुढची स्लाइड घ्या। दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी असेल। ज्यांना कोणाला नाव नोंदणी करायची आहे किंवा याच्या संदर्भातला कालावधी हा 25 जुलै ते 9 ऑगस्ट या दरम्यान असेल। याच कालावधीमध्ये येणारे जे शनिवार आणि रविवार आहेत या दिवशी विशेष कॅम्पेन केलं जाणार आहे। प्राप्त झालेले दावे व हरकती यांचा निपटारा 19 ऑगस्ट 2024 पर्यंत करायचा आहे आणि 20 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। आता याच्यामध्ये जो पहिला टप्पा आहे प्री रिव्हिजन ऍक्टिव्हिटी जी 25 जून ते 24 जुलै या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे। याच्यामध्ये हाऊस टू हाऊस फील्ड व्हेरिफिकेशन BLOच्या मार्फत करायचं आहे। त्याच्यामध्ये ज्या मल्टिपल एंट्रीज आहेत किंवा डेड वोटर्स आहेत किंवा परमनंटली शिफ्टेड इलेक्टर्स आहेत याच्या वर्गणी करायची। नवीन जे मतदार पात्र ठरत आहेत 1 जुलै रोजी यांची नोंदणी करायची आहे आणि काही दुरुस्ती असतील तर त्या दुरुस्त्या सुद्धा करायच्या आहेत। एका कुटुंबातले व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर ते आता एकत्रित आणण्याची प्रक्रिया आता करायची आहे। मतदान केंद्र ज्या ठिकाणी मोठ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत, ग्रुप हाऊसिंग सोसायटीज आहेत या ठिकाणी आता नव्याने मतदान केंद्र स्थापित करण्यासंदर्भातल्या सूचना आहेत। ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची स्पेस अवेलेबल असेल त्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह सोसायटी जर जागा उपलब्ध वेगवेगळ्या 3-4 मतदान केंद्रावर मतदान नोंदवण्यासाठी त्यांची नॅरो वेगवेगळ्या पार्टमध्ये असतील तर त्या शाळेत जाऊन तिथे रांगेमध्ये उभं राहून मतदान करण्यापेक्षा जर आपल्याच सोसायटीमध्ये मतदान केंद्र असेल तर आपल्या सवडीनुसार जो कालावधी मतदानाचा निश्चित करेल इलेक्शन कमिशन त्या कालावधीत गर्दी आहे नाहीये हे पटकन पाहून ते तिथे जाऊन मतदान करू शकतात। याच्यासाठी हे नव्याने केलेलं आहे। तर याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टीज यांचा रोल महत्वाचा असणार आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटीचा रोल महत्वाचा असणार आहे। हे करत असताना 2 किलोमीटरच्या अंतरामधले सगळे जे इलेक्टर्स आहेत त्या बूथवर असले पाहिजे। त्याचबरोबर BLOच्या सोबत BLA याला बूथ लेवल एजंट म्हणतो आपण। तर राजकीय पक्षांना बूथ लेवल एजंट नियुक्त करण्याची मुभा असते। अशा प्रकारे जे राजकीय पक्षांचे अध्यक्ष आहेत किंवा सचिव आहेत हे फॉर्म 1ID BLA 2 याच्यामध्ये BLA ची नियुक्ती करू शकतात आणि ही यादी त्यांनी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे ती द्यायची आहे। BLA म्हणून काम करण्याकरिता कोणताही सरकारी कर्मचारी किंवा
तिकडचा स्टाफ किंवा लोकल अथॉरिटी किंवा PSU मध्ये असलेला कोणताही व्यक्ती BLA होऊ शकत नाही. BLA हा त्याच पार्टचा, ज्या भागासाठी तो BLA आहे त्या भागाचा तो मतदार असला पाहिजे, ही कंडिशन आहे. ही नियुक्ती केल्याच्या नंतर त्या नियुक्तीचं पत्र BLAने BLOला द्यायचं आणि BLOने ते पत्र घेतल्याच्या नंतर जी मतदार यादी आम्ही राजकीय पक्षांना देतो, तुम्हाला गठ्ठा पद्धतीने देतो ना आम्ही, काका देतो की नाही? डोळा लागला. ती जी मतदार यादी आहे जी आम्ही तुम्हाला जिल्हाध्यक्ष म्हणून देतो, तर ती तुम्हाला न देता त्या BLAला दिली जाईल BLOच्या मार्फतीनं. आणि BLAने काय करायचं आहे, तर BLAची जबाबदारी अशी आहे की त्यांनी त्याच्या भागातले जे काही मतदार आहेत त्यांच्या घरोघरी त्यांनी पण भेटी देऊन त्याला माहिती आहे की कोण मयत झालेला आहे, कोण शिफ्ट झालेला आहे, कोण आता 18 वर्ष झाले, त्याची माहिती त्यांनी BLOला द्यायची आणि त्यांना फॉर्म भरण्याकरिता हेल्प करायचं. कुणाला? मतदारांना. एक BLA एका दिवसात जास्तीत जास्त 10 फॉर्म BLOकडे देऊ शकतो. संबंध प्रक्रियेमध्ये 30 पेक्षा जास्त जर एखाद्या BLAने फॉर्म दिले. हाऊस टू हाऊस सर्वे आता 25 जून ते 24 जुलै या कालावधीमध्ये होणार आहे. या दरम्यान बूथ लेवल ऑफिसर हे घरोघरी जाणं अपेक्षित आहे. आणि वोटिंग बूथवर पण होणार आहे का नोंदणी? वोटिंग मतदान केंद्रावर? मतदान केंद्रावरची जी नोंदणी आहे ती 25 जुलै ते 9 ऑगस्टच्या दरम्यान जे सॅटर्डेज अँड संडे येतील त्या सॅटर्डे संडेला तिथे सर्व बूथवर BLO थांबलेले असतील. त्या ठिकाणी जाऊन सुद्धा मतदान नोंदणी करता येते. याशिवाय आपल्याला घर बसल्या सुद्धा वोटर हेल्पलाईन ॲपच्या माध्यमातून मतदार नोंदणी करता येते किंवा voters.eci.gov.in या वेबसाईटवर सुद्धा जाऊन आपल्याला ते करता येते. घर क्रमांकानुसार सिक्वेन्स लावणं गरजेचं आहे. हे घर क्रमांक कोणाला माहिती आहे, तर त्या BLOला माहिती आहे. आणि BLO हा सरकारी कर्मचारी आहे, त्याला त्याचं रुटीन काम करून हे ॲडिशनल काम करायचं आहे. हे करत असताना जे डेडिकेटेड स्टाफ तुमचा तिथे काम करतो त्यांच्या मदतीने हे केलं तर मतदार यादी प्युरिफाय होईल. आणि मग की माझं नाव मतदार यादीत पूर्वी होतं, आता नाही, त्यावेळेस माझ्याकडे EPIC कार्ड पण आहे, आता मी मतदान माझं कसं काय गेलं मलाच माहिती नाही. तर या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला मुक्तता मिळेल. त्याच्यासाठी ड्राफ्ट रोल पब्लिश झाल्याच्या नंतर सगळ्यांनी तो पाहायचा असतो. आपण काय करतो, मतदानाच्या दिवशीच तीही पोलची घरी आल्याच्या नंतरच फक्त आपल्याला कळते की कुठे आहे की नाही. आता काही केसेस असे येतात ज्याच्यामध्ये एक व्यक्ती आहे त्याला अनेक EPIC आहेत. एक व्यक्ती वेगवेगळ्या क्रमांक, जुना एक EPIC होता, आता नवीन एक EPIC काढलं, पुन्हा नवीन एक काढलं, ट्रान्सफर झाली, नवीन एक EPIC काढलं. जितक्या वेळेस तुम्ही ट्रान्सफर कराल, करेक्शन कराल, नवीन EPIC येत राहणार, बरोबर आहे. तर जो लेटेस्ट EPIC आहे तोच त्याचा कायम ठेवला जातो, पूर्वीचे EPIC रद्द होतात. एक अशीही केस असू शकते की 4 वोटर्स आहेत, चौघांना सारखा EPIC नंबर आहे, असू शकतो. तर अशा केसमध्ये जो पहिला वोटर होता ज्याला EPIC नंबर पहिल्यांदा दिला होता तो काय मारतो, बाकीचे रद्द होतात. आता सिस्टीम मधून त्या बाबी पुढे येतात. काही वेळेस आम्हाला जे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून माहिती मिळते, फोटो सिमिलर एंट्रीज असतील किंवा नाम साधारण असलेले सिमिलर एंट्रीज असतील, तर याच्या डुप्लिकेट जेव्हा एंट्रीज येतात त्याचं व्हेरिफिकेशन करण्याचा कालावधी हा आहे. नंतर आपण जे म्हणतो ना इतके बोगस आले, इतके ऍड झाले, जी काही इन्फॉर्मेशन आज तुमच्या हातात आहे, आम्हाला आमच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जे मिळतं ते तर मिळेलच. त्याच्याशिवाय काही बाबी, आता समजा माझं नाव देवेंद्र आहे, माझ्या स्पेलिंग मधला एक जरी अल्फाबेट इकडे तिकडे झाला तर आमचं सॉफ्टवेअर मॅच दाखवत नाही. किंवा माझं वय एक जरी वर्ष पुढे पाठीमागे झालं तरी ते मॅच होत नाही. तर काही मला माझ्या माहितीनुसार काही लोकांकडे जसं ती आहे यंत्रणा, ती जर माहिती असेल तर ती आता आपल्याला प्युरिफाय आणि फिल्टर करण्याची मुभा आहे. या कालावधीच्या नंतर 20 ऑगस्ट रोजी जी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल तीच मतदार यादी ही आपल्या येत्या विधानसभा निवडणुकीकरिता वापरण्यात येणार आहे.
आता विधानसभेचा जो कोणता प्रोग्राम असेल, भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या प्रोग्रामनुसार नॉमिनेशन दाखल करायच्या शेवटच्या तारखेच्या 10 दिवसापूर्वीपर्यंत जितके अर्ज येतात तितके मतदार यादीमध्ये समाविष्ट केले जातात. परंतु ही जी यादी आता होईल ही मदर रोल होते, इंटिग्रेटेड रोल असतो, ही सप्लिमेंट नसतो. ठीक आहे, ही कम्प्लीट मर्ज होऊन ही यादी येणार आणि त्याच्यानुसार ते मतदार केलं जाणार. 1500 पेक्षा जास्त मतदार असलेले सगळे मतदान केंद्रांचं ठिकाणी ऑक्झिलरी मतदान केंद्र होती, ज्यांना आपण बटे 1 दिलं होतं, ते आता नवीन मतदान केंद्राचं क्रमांक त्यांना दिला जाईल. आणि ज्या ठिकाणी मतदार संख्या ही आता 1500 पेक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे अशाही ठिकाणच्या मतदान केंद्राची पुनर्रचना करायची आहे. त्याचबरोबर काही भागामध्ये कंजेस्टेड एरिया आहे, गर्दी होते, क्राऊड होतो, त्याच्यामुळे मतदानाचा टक्का कमी होतो, लोकांची गैरसोय होते. ही संधी आहे सध्या. आपण तशा गोष्टी समोर आणाव्यात, त्या सजेस्ट कराव्यात. सुटेबल अरेंजमेंट जर असेल, 2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये मतदाराला ट्रॅव्हल करता येतं, त्याच्यापेक्षा जास्तीचा त्याला ट्रॅव्हल करावं लागू नये अशा सूचना आहेत. त्याच्यामुळे तशा स्वरूपाच्या प्रिमायसेस बिल्डिंग्स असतील तर तेही आपण संबंधित EROना आता ERO आणि ARO हे कॉन्सेप्ट मी तुम्हाला कधी AE असं वाटतं. ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन ऑफिसर, तोच अधिकारी आहे जो ARO आहे. ARO म्हणजे असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर है ना, हे तेच आहे. आता जे ARO होते लोकसभेला ते आता विधानसभेला आले. ठीक आहे, की त्यांच्या माध्यमातून तुम्हाला या गोष्टी कॉमनली एकत्रित येऊन करायच्या आहेत. याच्यासाठी नागरिकांना सुद्धा आमचं आव्हान असेल की या कालावधीमध्ये हाऊस टू हाऊस सर्वे करण्यासाठी जे BLO येणार आहेत त्या BLOंना आपल्या कुटुंबातल्या सगळ्या मतदार, जे कोणी व्यक्ती नव्याने मतदार म्हणून मतदार यादीत नोंदवण्यास पात्र आहेत, ज्यांचं नाव मतदार यादीत नोंदवलेलं नाही अशांचं नाव मतदार यादीत नोंदवण्याची प्रक्रिया करावी. काही ज्येष्ठ नागरिक असतील जे दुर्दैवाने आपल्याला सोडून निघून गेले, त्यांची नावं अद्याप मतदार यादीत असतील तर ती नावं मतदार यादीतनं कमी करण्यासाठी सुद्धा त्या कुटुंबातल्या सदस्याला अर्ज करावा लागतो. फॉर्म नंबर 7 भरून देत असताना त्याच्यासोबत डेथ सर्टिफिकेटची कॉपी जोडावी लागते. मग यांची नावं मतदार यादीमधून कमी केली जातात. पुन्हा काही याच्यामध्ये दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती सुद्धा आपल्याला करता येते. काही याच्यामध्ये जेंडर चुकीचं झालेलं आहे, मेलचं फिमेल झालंय, फिमेलचं मेल झालंय, तीही बाब आता आपल्याला दुरुस्त करता येते. आधार कार्ड अपडेशन केलेलं नसेल तर ते आधार कार्ड अपडेशन करायचंय. कदाचित येत्या काही दिवसांमध्ये असंही धोरण आयोग घेऊ शकतं की मतदार ओळख पटवण्यासाठी आता आय कार्ड आणायची गरज नसून तुम्ही फक्त जाऊन तिथे बायोमेट्रिक थंब द्या आणि तुमचा डिस्प्ले येईल समोर. तुम्ही कुठल्या बूथवरचे वोटर्स आहेत हे दिसेल. लगेच ती इंडिव्हिज्युअल इंक लावली का नाही लावली, प्रक्रिया चेंज होऊ शकते. पुरातन काळातल्या गोष्टी आता हळूहळू बदलू शकतात. आणि मग जर का एखादा आयडेंटिफाय झालं, क्लिक केलं आणि त्याची प्रोसेस झाली, वोटिंग करून ते निघून गेलं, दुसरा व्यक्ती जर आला तर त्याचा थंब तर मॅच होणारच नाही. त्याच्यामुळे डुप्लिकेट एंट्रीचा विषय राहणार नाही. आता जसे 2 नावं 2 ठिकाणी असली असा प्रयत्न केला जातो असं समजलं की काही लोक ते पोचतात ना, ते पकडले पण गेले ना लोकसभेच्या वेळेस. तर तशा घटना मिनिमाइज करण्यासाठी आयोग काही क्रांतिकारी निर्णय येत्या काही कालावधीमध्ये घेण्याची संभावना नाकारता येत नाही. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीची मतदार यादी अंतिम करण्याचं काम या 2 महिन्यामध्ये केलं जाईल. आणि तदनंतर सप्टेंबर महिन्यामध्ये संभवतः आचारसंहिता लागेल. ऑक्टोबर महिन्यामध्ये संभवतः इलेक्शन्स होतील आणि संभवतः पुन्हा आपण एकत्रितपणे सातत्याने पत्रकार परिषदा आणि बैठका घेऊन आगामी विधानसभा निवडणुका यशस्वीपणे पार पाडू आणि जे आपल्या विधानसभेत जाणार आहेत त्यांना आपण विधानसभेमध्ये पाठवण्याची सोय करू. आता काही प्रश्न असतील तर कृपया विचारा. पानं आहेत याच्यामध्ये काय काय करायचंय, ही तुमची जबाबदारी कशी आहे हे एकदा आपल्या लक्षात येईल. हे केलं नाही तर बल्क गठ्ठा पद्धतीने अर्ज घेता येणार नाही. कुठल्याही परिस्थितीत एका दिवसात एक BLA मॅक्सिमम 10 अर्ज देऊ शकतो, याच्यापेक्षा जास्त नाही.
प्रकरण समोर आली होती. त्याच्यामुळे प्रशासनाने आयोजित बदनामी केली आहे. तर आता नावं सापडण्याची प्रक्रिया जी आहे ती सोपी होईल का आणखी गुंतागुंतीत होईल या विधानसभेमध्ये? नाही, आता कसं आहे, ही सतत आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक 3 महिन्याला त्या अर्हता दिनांकावरची मतदार यादी तयार होते. आता 1 जुलै ही अर्हता दिनांक आहे, कारण आता जुलै महिना उद्या येत्या 2-4 दिवसातून सुरू होईल. त्या तारखेला अर्हताची डेट पकडून अपडेशन केलं जातं आणि प्रारूप यादी जी हाऊसटोल सर्वेच्या माध्यमातून जी आता तयार होईल त्याच्यानंतर प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ती 25 जुलैला 25 जुलैला प्रारूप यादी प्रसिद्ध झाली. आपल्याला कळालं की माझं नाव मतदार यादीत नाही. स्टील वी हॅव अ स्कोप. आता आपल्याला अर्ज करायचा किंवा माझं एकापेक्षा 2 ठिकाणी नाव आलेलं आहे तर कुठलं ठेवायचं, कुठलं नोंदवण्याचा प्रयत्न केला तर तो गुन्हा होतो. कायद्यानुसार तो गुन्हा आहे आणि तशा केसेसमध्ये संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केल्या जाऊ शकते. तर अशा प्रकारे कोणी जाणीवपूर्वक दुबार नाव नोंदणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर येत्या काही कालावधीमध्ये त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन सुद्धा घेतल्या जाऊ शकते. तर ज्यांची नावं आता नाहीत त्यांनी पुन्हा खात्री करायची, ड्राफ्ट रोल पब्लिश झाल्याच्या नंतर पाहून घ्यायचा आणि आपलं नाव मतदारात समाविष्ट करून घ्यायचं. सर, 1470 1500 पर्यंत जाणाऱ्या ज्या मतदार याद्या आहेत यांचं काही सर्वेक्षण आपण लोकसभेत केलंय का? त्या किती आहेत आणि याचं डिव्हिजन करण्यासाठीचं प्रोसिजर कसं असणार? हो, आपल्याकडे ते दाखव होती की लोक जर रांगेमध्ये येऊन तास 2 तास थांबायची वेळ आली तर कंटाळून काही लोक निघून जात होते. ही फॅक्ट आहे. सर, आजची जी पत्रकार परिषद होती निवडणूक आयोगाची, काय माहिती देणार सर? माननीय भारत निवडणूक आयोगाने दिनांक 20 जून 2024 रोजी मतदार यादी पुनरीक्षणाचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित ही मतदार यादी तयार केली जाणार आहे. याचा एक भाग म्हणजे प्री रिव्हिजन ऍक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये हाऊसटोल सर्वे करायचं, मतदान केंद्राची पुनर्रचना करायची, मतदार यादीमध्ये काही दोष असतील, फोटोग्राफ्स बरोबर नसतील तर ते प्रॉपरली फोटोग्राफ्स घ्यायचे, कंट्रोल टेबल तयार करायचा. ही प्रक्रिया 25 जून ते 24 जुलै या कालावधीमध्ये केली जाणार आहे. 25 जुलैला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या मतदार यादीमध्ये ज्यांची नावं आलेली नाही आहेत आणि जे पात्र आहेत मतदार होण्यासाठी त्यांनी त्यांचं नाव मतदार यादीमध्ये नोंदवायचं आहे. काही मतदार मयत झाले असतील त्यांचं नाव वगळण्याची प्रक्रिया आता या दरम्यान करायची आहे. 25 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीमध्ये ही प्रक्रिया करायची आहे. जे काही दावे व हरकती येतील या कालावधीमध्ये 25 जुलै ते 9 ऑगस्ट यांचा निपटारा 19 जुलैपर्यंत केला जाणार, 19 ऑगस्टपर्यंत केला जाईल आणि अंतिम मतदार यादी ही 20 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. सर, आपण आत्ता सांगितलं एक गठ्ठा जे फॉर्म आहेत ते घेतले जाणार नाही. त्याची राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्राकरिता किंवा एकापेक्षा जास्त मतदान केंद्राकरिता बूथ लेवल एजंटची नियुक्ती करण्याची त्यांना मुभा असते. कंडिशन ही आहे की तो कुठल्याही शासकीय, निमशासकीय किंवा त्याला फंडिंग केलं जातं शासनाकडून अशा कुठल्याही संस्थेचा तो सेवक नसला पाहिजे, कर्मचारी नसला पाहिजे आणि तो त्याच मतदान केंद्राचा मतदार असला पाहिजे. हे जे बूथ लेवल एजंट आहेत हे मतदारांना फॉर्म भरण्याकरिता सहाय्य करू शकतात. फॉर्म नंबर 6, 7, 8, 8 जे काही आहेत ते फॉर्म भरण्याकरिता ते सहाय्य करतील. एका दिवसामध्ये बूथ लेवल एजंट जास्तीत जास्त 10 अर्ज BLO कडे देऊ शकतो. BLO त्याचे व्हेरिफिकेशन करून मग ते पुढे प्रोसेस करतील. संबंध कालावधीमध्ये म्हणजे 25 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीमध्ये 30 पेक्षा जास्त जर अर्ज आले तर त्याची खातरजमा तहसीलदार किंवा संबंधित उपजिल्हाधिकारी जे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अथवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्या मार्फतीने केली जाते. ते केल्यानंतरच त्यांचे नाव घेतले. जी राजकीय पक्ष बूथ लेवल एजंटची नियुक्ती करणार नाहीत तशा राजकीय पक्षांना कुठल्याही स्वरूपात गठ्ठा पद्धतीने अर्ज दाखल करता येत नाहीत.